पुण्यात झालेल्या गोळीबारानंतर घायवळ गँग पुन्हा चर्चेत आली। कुख्यात गुंड निलेश घायवळ मागे पोलिसांचा ससेमिरा लागला असतानाच तो युरोपला पळून गेला। सर्वात धक्कादायक म्हणजे 25हून अधिक गुन्हे दाखल असूनही त्याला सहज पासपोर्ट मिळाला। यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पुणे पोलिसांनी त्यांच्या कोथरूड येथील घरावर छापा टाकून 2 स्कॉर्पिओ आणि दुचाक्या जप्त केल्या। दरम्यान निलेशचा भाऊ सचिन घायवळ याच्या सशस्त्र परवान्यावरून राजकारण चांगलंच तापले। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सचिनला परदेशी सशस्त्र परवाना मिळवून दिल्याचा गंभीर आरोप केला होता। त्यामुळे कदम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कारभारावर सुद्धा टीका झाली आहे। प्रत्यक्षात घायवळ बंधूंनी पोलीस प्रशासन आणि राजकारण यंत्रणा कशी मॅनेज केली हे स्पष्ट झाले। योगेश कदम यांच्यासह जवळपास 8 नेते घायवळ बंधूंमुळे वादात सापडले आहेत। आता हे 8 नेते आहेत तरी कोण, या प्रकरणात नक्की काय आणि कसं घडलंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पुण्यातील एका गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला। गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही त्याने सर्व नियम वाकवून पासपोर्ट मिळवला होता आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो परदेशात फरार झाला होता। यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलंय। निलेश घायवळ याचे अनेक राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध आहेत। या राजकारण्यांनीच त्याला परदेशात पळून जायला मदत केली असे आरोप प्रत्यारोप होत आहेत। निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र वापरली आणि आडनावात फेरफार करून अर्ज दाखल केला। साधारण नागरिकांच्या अर्जातील किरकोळ चूक जरी पासपोर्ट कार्यालयात त्वरित नाकारतं तर मग घायवळचा अर्ज मंजूर कसा झाला हा मोठा प्रश्न आहे। त्याच्या कागदपत्रांची कसून छाननी झालीच नाही का अशी शंका उपस्थित केली जाते। पासपोर्ट अर्जासाठी त्याने अहिल्यानगरचा पत्ता दिला होता। पोलिसांनी तपासणीसाठी त्या ठिकाणी भेट दिली असता तिथे कुणीही राहत नसल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांनी नॉट अवेलेबल असा अहवाल सादर केला। पण इतक्या गुन्ह्यांचा डोंगर मकोकासह तब्बल 23 ते 25 गुन्हे नोंद असलेल्या कुख्यात गुंडांच्या नावाकडे पाहूनही पोलिसांना त्याची ओळख पटली नाही का? एवढ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तीबाबत पोलीस इतके अनभिज्ञ कसे राहिले असा सवाल आता उपस्थित केला जातोय। यानंतर वादात सापडले ते पुण्याचे पोलीस आयुक्त। एवढे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निलेश घायवळला आधीच अटक का केली नाही? अटक न करण्यासाठी कुणाचा दबाव होता का? मकोका सारखा गुन्हा दाखल असूनही एवढ्या सहज त्याला जामीन कसा मिळाला? पोलिसांची एवढी कृपादृष्टी कशासाठी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान घायवळ प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी घायवळ हा शिंदेंचा जवळचा असून त्याचा वापर निवडणुकीसाठी झाल्याचा आरोप केलाय। घायवळला शस्त्र परवाना मिळवण्यासाठी शिंदेंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे दबाव आणला असावा असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय। रोहित पवार एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी घायवळचे हिंगोली आणि धाराशिव कनेक्शन देखील उघड केले। हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी निलेश घायवळला मदत केली, विशेषतः त्याला विदेशात पळून जाण्यासाठी सहाय्य केल्याचा आरोप केला जातोय। धक्कादायक बाब म्हणजे अधिवेशन सुरू असतानाच घायवळ आणि बांगर यांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल झाला होता। दुसरीकडे धाराशिवच्या कनेक्शन बाबत बोलताना आमदार रोहित पवार यांनी तानाजी सावंत यांचं नाव घेतलं। त्यांचा आरोप होता की निलेश घायवळ पुण्यातून नव्हे तर गुजरात मधील अहमदाबादहून विदेशात पळाला आणि या संपूर्ण प्रक्रियेत बांगर यांच्या सोबत सावंत कुटुंबियांनी मदत केली। सावंत स्वतः सहभागी नसले तरी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सहाय्य केले असा थेट आरोप करण्यात आलाय। त्यामुळे बांगर आणि सावंत अडचणीत आले आहेत। मात्र राम शिंदे आणि बांगर आणि सावंत यांना उघड करताना रोहित पवार सुद्धा अडचणीत आले आहेत, कारण त्यांच्या आई सोबतचा एका कार्यक्रमात निलेश घायवळ उपस्थित असल्याचा जुना व्हिडिओ आता समोर आलाय। भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांचेही घायवळ सोबतचे फोटो समोर आणलेत। निलेश घायवळवर हत्या आणि हत्येचा प्रयत्न यासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी 20 जानेवारी 2025 रोजी घायवळचा शस्त्र परवान्याचा अर्ज फेटाळला होता। मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी 26 जून 2025 रोजी पोलिसांना घायवळला शस्त्र परवाना देण्याचे आदेश दिले। ही बातमी येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन डाव साधला। मागच्या 2 वादग्रस्त प्रकरणांचा संदर्भ देत कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। परबांच्या आरोपानंतर योगेश कदम यांच्या मदतीला वडील रामदास कदम धावून आले। रामदास कदम यांनी योगेश कदम यांचा बचाव करत असताना भलत्याच नेत्याकडे बोट दाखवले। एक मोठ्या नेत्याच्या शिफारशीमुळे योगेश कदम
कदम यांनी घायवळला परवाना दिला असा दावा रामदास कदमांनी केला। मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या नेत्याच्या शिफारशीवरून हा परवाना दिला असा गौप्यस्फोट केला। घायवळ हा केवळ फक्त राम शिंदे, संतोष बांगर, तानाजी सावंत, रोहित पवार किंवा योगेश कदम यांनाच अडचणीत आणून पाळला नाही। इकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कनेक्शन सुद्धा समोर आले। पाटलांसोबत देखील घायवळ असल्याचे फोटो उघड झाले आहेत। या फोटोत समीर पाटील दिसून येतोय। शिवसेनेचे नेते रवींद्र धनगेकर यांनी हे फोटो समोर आणलेत। चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिस मधून गुन्हेगारी चालते, चंद्रकांत पाटलांचे पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केला। आता या सगळ्या घडामोडी बघता राजकारण आणि गुन्हेगारी या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की काय अशी शंका उपस्थित व्हायला लागली आहे। पण तुमचे यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।